प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरी राया, सत्ता सकळ तया हाती, माझी कीव का कोणती, मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरी राया, तुका म्हणे ठेवितैसे, आम्ही राहो त्याचे इच्छे, मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरी राया. विठ्ठल विठ्ठल प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरी राया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी संकीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग. जगद्गुरु जगतमान्य संत श्रेष्ठ संत भूषण वैराग्याची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु, पंचमवेद निर्माते जगद्गुरु श्री संत तुकोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा 4 चरणांचा गोड असा अभंग आज या ठिकाणी संकीर्तन रूपी सेवे करता घेतला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय भक्ताच्या प्रेमापोटी भगवान परमात्मा किती वेडा होतोय, आणि ऐका, देवाला वश करण्यासाठी तो भगवान परमात्मा काय काय भक्ताला वश, देवाला वश करण्यासाठी तो भक्त काय काय करतोय याचं यथार्थ वर्णन जगद्गुरु श्री संत तुकोबराय प्रस्तुत अभंगाद्वारे करताय. विठ्ठल विठ्ठल जयांचे किलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता, मजूर धै सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु, म्हणून विशेषी अत्याधरू विवेकावरी, सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, येतो का कुलती तुझ लागी, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. प्रमाण भवाब्दे हृदं मामकाना, नितं बक्कराभ्यां धृतो येन तस्मात्, विधातुर्वसते धृतो नाभिकोशः, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम दूसरे दूसरे चरण संतारुकिया, चंद्रकृपादारे कथिता जय
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रं खलानीशवादा पनोदारहदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं बहुलरजसे विश्वत्पत्तो भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः प्रमहसि पदे निस्त्रे गुणे शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरण वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरण शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरण शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी मणे सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया परमंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांचेल कल्पतरू तडवित विनंदी पितांबरधारी पंढरीधीश पांडुरंग परमात्माच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ बाबांच्या कृपा आशीर्वादाने सप्तशृंगी आईंच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव त्याचप्रमाणे श्री सप्तशृंगी माता मंदिर वर्धापन दिनानिमित्तानं आपला हा असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या प्रेरणेनं ज्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी सुरू आहे ते असणारे श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदगिरीजी महाराज सरस्वती बाबांच्या या ठिकाणी गोड अशा प्रेरणेनं आपला हा नामसप्ताह सुरू आहे. त्याचप्रमाणे परमपूजनीय रमेश गिरीजी महाराजांच्या या ठिकाणी आशीर्वादाने आपला हा नामसप्ताह चालू आहे. आणि या नामसप्ताहामधील आजची या ठिकाणी 4थ्या दिवसाची संकीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि आपणा सर्वांचा दर्शनाचा योग या ठिकाणी मला मिळाला. हे खऱ्या अर्थानं माझं परमभाग्य आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. उपस्थित असणारे आपण सर्वजण माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अनुभवाने आपण सर्व ज्येष्ठ आहात, सर्वजण श्रेष्ठ आहात. उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी असतील, सर्व या ठिकाणी उभे असणारे बालगोपाळ असतील, या सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपणा सर्वांची या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण वयाने ज्ञानाने अनुभवाने आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होते. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होते. उर्वरित जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला गोडसं भगवंताचं चिंतन, भगवान परमात्माचं नामस्मरण या ठिकाणी करायचं आहे. पण ऐका, या आपल्या गोड अशा नामसप्ताहाला ज्यांचं गोड असं मार्गदर्शन आहे,
सर्वांच्या सहकार्यातून सहयोगातून या ठिकाणी आपला हा नामसप्ताह या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी पार पडतोय. खऱ्या अर्थानं सुंदर अशा या पवित्र पावन दरबारामध्ये सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ बाबांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पावन झालेली आपली भूमी आहे. सुंदर अशा या वातावरणामध्ये प्रसन्न अशा वातावरणामध्ये आई सप्तशृंगी मातेचा असलेला हा सुंदर असा पवित्र आणि पावन असलेला दरबार, या दरबारामध्ये आपण हा नामसप्ताह या ठिकाणी साजरा करतोय. हा उत्साह हा सप्ताह या ठिकाणी साजरा होत असताना ज्यांच्या सप्ताहासाठी अनमोल असं सहकार्य आहे ते असणारे सर्वांचे परिचित असणारे गोड असं मार्गदर्शन आपल्या या सप्ताहासाठी आहे, विशेष सहकार्य आहे ते असणारे आपणा सर्वांचे परिचित असणारे ज्यांच्यावरती निस्सीम अशी भगवंताची कृपा आहे, ज्यांचं भगवान परमात्म्यावरती ज्यांची श्रद्धा आहे, सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ बाबांवरती असलेली निस्सीम अशी श्रद्धा, आई सप्तशृंगीवरती असलेली ज्यांची श्रद्धा आहे, असे असणारे आपले दत्तादादा सावणे आसने, दत्तादादा आसने यांचं गोड असं आपल्या सप्ताहासाठी मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा नामसप्ताह सुरू आहे. आपणा सर्वांचा दर्शनाचा योग ज्यांनी मला मिळवून दिला ते असणारे परमार्थप्रेमी परमार्थस्नेही आमचे बंधुराज श्री प्रवीण दादा कुदळ दादांच्या विद्यमानाने आज या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली ही सेवा आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला जर सांगायचं ठरलं, माझा घसा आहे, माझा आवाज आहे पूर्णपणे बसलेला आहे. रोजचा नित्याचा असलेला प्रवास आणि बदलतं वातावरण बदलतं पाणी आहे, त्यामुळे आवाज बसलेला आहे. तो भगवान परमात्मा साईबाबा आशीर्वाद देतील त्याप्रमाणे या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी करणार आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे, 4 चरणांचा आहे. भक्ताच्या प्रेमापोटी भगवान परमात्मा काय काय करतोय आणि देवाला वश करण्यासाठी भक्त काय काय करतोय याचे यथार्थ वर्णन जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी या ठिकाणी केलेलं आहे. ऐका, ज्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा अभंग सेवेकरता घेतलाय त्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या जीवनाचं जर आपण अवलोकन केलं तर ऐका, एक अलौकिक प्रकारचं तुकोबरायांचं जीवन आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी परमार्थ केला, जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी साधना केली. पण एक सांगू का, जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी परमार्थ करत असताना साधना करत असताना भगवंताला आवडणारी साधना, भगवान परमात्म्याला आवडणारा परमार्थ या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी केला. आणि एक सांगू का, आपल्याला काय आवडतं यापेक्षा त्या भगवान परमात्म्याला काय आवडतं हे फार महत्वाचं आहे. भगवंताला आवडणारी साधना, देवाला आवडणारा परमार्थ तुकोबरायांनी केला. कसा होता तुकोबरायांचा परमार्थ, कसा केला तुकोबरायांनी परमार्थ? ऐका, जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी काय करावं माहिती का? जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा परमार्थ कसा होता? तुकोबरायांनी गळ्यामध्ये विणा अडकावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात आणि भगवंताचं नामस्मरण करत करत चिंतन करत करत निघावं. कधी भंडाऱ्या डोंगरावरती जावं, कधी भामचंद्र डोंगरावरती तुकोबरायांनी जावं, कधी घोराडेश्वरावरती तुकोबरायांनी जावं. पांडुरंगी मन रंगली रंगली पांडुरंगी मन रंगली पांडुरंगी
मन रंगले गोविंदाचे गुणे वेधले. तुकोबराने गळ्यात विणा अडकावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात, भगवंताचं चिंतन करत करत तुकोबराने निघावं. ऐका, एक दिवस एका शेतकऱ्यानं तुकोबरांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर तुकोबरांना आवाज दिला, ओ तुकोबराय. तुकोबराय थांबले. काय तुकोबराय, मी तुम्हाला रोज पाहतो, तुम्ही रोज गळ्यामध्ये विणा अडकवतात, हातामध्ये चिपळ्या घेतात आणि चिंतन करत निघतात. तुम्हाला दुसरं काही काम नाही का हो तुकोबराय? तुम्हाला काही दुसरा काही धंदा नाही का? तुकोबराईने म्हणावं, अहो हाच आमचा धंदा आहे, हेच आमचं काम आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. म्हटले हाच आमचा धंदा आहे, हेच आमचं काम आहे. बरं, मग एक काम करता का हो तुकोबराय? काय? अहो तुकोबराय, इथं जवळ माझं शेत आहे हो, माझ्या शेतामध्ये चांगली ज्वारी आहे. फक्त एक काम करा ना, माझ्या शेतामध्ये बसून ज्वारीचं राखण करा, म्हणजे बसल्या जागी माझ्या ज्वारीचं राखणही होईल आणि तुमचं भजनही होईल. तुकोबराय म्हटले काय अडचण नाही हो, असे माझं बसल्या जागी भजन होणार आहे, काही हरकत नाही, काही अडचण नाही. इथं बसूनही भजनच करायचं आणि तिकडेही भजनच करायचं. अशी माझी पत्नी बाबा, अशी माझी आवली म्हणतच असते, संसाराकरता या प्रपंचाकरता तुम्ही काही करत नाही, काही हरकत नाही, करतो भजन. ऐका, कसा तुकोबराने परमार्थ केला हे मला तुम्हाला सांगायचं. तुकोबराय भजन करण्यासाठी शेतामध्ये गेले, भजन करताय आणि इकडे ऐका, जगद्गुरु श्री संत तुकोबरायांची पत्नी जिजाई आई साहेब रात्रंदिवस तुकोबराय भजन करतात. म्हणून रागवलेला जिजाई आई साहेब त्यांचा राग शब्दातून व्यक्त व्हायचा. त्या बोलायच्या, त्या म्हणायच्या, माझ्या माय बापी बरे नाही केली, माझ्या माय बापी बरी नाही केली, पदरी मातले भिकाऱ्याच्या फुटकाची विणा त्याला दोन तारा करिये रजारा पंढरीच्या फुटकाची विणा त्याला दोन तारा. जिजाई आई साहेबांच्या मुखामधून राग व्यक्त व्हायचा. काय परिस्थिती तुकोबरायांची? दुष्काळी आटीला द्रव्य निलामान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. ही अवस्था तुकोबरायांची. तुकोबराय इकडे रानामध्ये पाखरं राखण्यासाठी थांबले. ऐका, ज्वारीचं राखण करण्यासाठी तुकोबराय थांबले. ज्वारी चांगली आली, ज्वारीला दाणे आले. जसे ज्वारीला दाणे आले तशी रानाकडे पाखरं यायला लागली. बाबा, पाखरं रानाकडे यायला लागली. तुकोबरायांनी पाखरांना पाहिलं आणि त्या पाखरांकडे पाहून तुकोबरायांनी म्हणावं, पाखरांना पाहून, या 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 या, काही नाही इथं बसा, काही नाही इथं बसा, खा, तुमचंच रान आहे, बसा. असं म्हटल्यानंतर पाखरं यायचे, ज्वारीच्या कणसावरती बसायचे, ते ज्वारीचे दाणे आनंदामध्ये खायचे. तुकोबरायांनी विचार केला, म्हटले, अरे हे जग निर्माण केलं कुणी? देवानं. हे शेत निर्माण केलं कुणी? देवानं. पेरलं कुणी? आपण. उगवलं कुणी? देवाने. म्हटले, देवाचीच लेकरे, देवाचीच पाखरे देवाचंच खातात, तर त्यांना अडवणारा मी कोण आहे? राम के है चिड़िया, राम का है खेत, खालो चिड़िया भर भर के पेट. तुकोबराईने म्हणावं, तुकोबराईने म्हणावं, खा, आनंदाने खा. अहो एवढा चांगला राखणदार भेटला म्हटल्यानंतर बाबा पाखर आखी सोयरे घेऊन आले. काका मावशी चुलता चुलती सासू सासरे मेवणा मेवणी अख्खं गणगोत रानामध्ये दाणे खाऊ लागले. तुकोबराने विचार केला, अरे हे दाणे खातात पण पाणी पिण्यासाठी फार लांब जावं लागतं, मग इथंच पाण्याची सोय करावी. म्हणून कुंभारवाड्यामध्ये गेले तुकोबराय.
कुंभारवाड्यामधून बोळकी आणले, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि पाण्यानं भरलेले बोळके तुकोबरायांनी रानामध्ये ठेवले. आता ऐका, पाखरं दाणे खायचे बाबा, दाणे खाऊन झाले का बोळक्यामध्ये असलेलं पाणी प्यायचे. पाणी पिऊन झालं की दुपारच्या उन्हामध्ये तिथंच रानामध्ये वामकुक्षी घ्यायची, तिथंच आराम करायचे. एकाही कणसाला एकही दाणा पाखरांनी शिल्लक ठेवला नाही. पाखरं अगोदर अशी बारीक होती, सडपातळ होती, अगरबत्ती छाप होती. एका महिन्यामध्ये पाखरं अशी जाडजूड झाले. आता इथं कोणी सांगायला दाखवायला नाही हो, इथं अशी जाडजूड झाले, तब्येतवान झाले. ऐका, ज्याचं शेत राखण करायला घेतलं होतं ना, तो शेतकरी आला. त्या शेतकऱ्यानं पाहिलं एकाही कणसाला एकही दाणा नाहीये. राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली. हो तुकोबर आहे, शेताचं राखण करायला तुम्हाला सांगितलं होतं आणि अख्खी ज्वारी तुम्ही पाखरांना खाऊ घातली. स्वतःच्या संसाराची दाणादिन केलीच केली, माझ्या लेकरांच्या तोंडी आलेला घास तुम्ही हिसकावून घेतला. चला तुम्हाला पाटलाकडे नेतो, असं म्हणून तुकोबरांना पाटलाकडे घेऊन गेले. पाटील बसले, पाटील वरती बसले, तुकोबरा खाली बसले. पाटील तुकोबरांना विचारू लागले, ओ तुकोबराय, तुम्हाला शेताचं राखण करायला सांगितलं होतं? हो. तुम्ही राखण केलं नाही? तुकोबराय म्हटले, राखणच केलं. कसं केलं राखण? म्हटले, मी पाखरांना बोलवायचो, त्यांना बसवू द्यायचो, त्यांना दाणे खाऊ द्यायचो. पाटील म्हटले, तुकोबराय, शेताचं राखण करणं म्हणजे असं नाही. मग शेताचं राखण करणं म्हणजे गोफण फिरवणं आहे. शेताचं राखण करणं म्हणजे त्यांना मारणं आहे. तुकोबराय म्हटले, मारणं आणि गोफण फिरवणं हे मला जमणार नाही, हे नाही जमणार. कारण कोणाही जीवाचा न घडो वैम सर्वेश्वरा पूजनाचे विष्णू माया जग, विष्णू माया जग, विष्णू माया जग, वैष्णवांचा धर्म भेदा भेदा भ्रामा, भेदा भेदा भ्रामा. विष्णू माया जग, विष्णू माया जग, विष्णू माया जग. तुकोबरा म्हटले, गोफण फिरवणं मारणं नाही जमणार हो आपल्याला. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचं मारणं जमणार नाही. कारण ते आमचे कोण आहे म्हटले, ते आमचे सोयरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी स्वरे आले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारी. सुस्वरे आवेते, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुकोबरा म्हटले, ते तर आमचे सोयरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारी, पक्षी सुस्वरे
आळविती वृक्षावल्ली आम्हा सोयरी वनचरी. म्हटले ती आमची सोय रे नाही ना. पाटील म्हटले तुकोबाराय तुम्हाला नुकसान भरपाई करून द्यावी लागेल. तुकोबाराय म्हटले देतो ना करू. विचारलं शेतकऱ्याला किती धान्य झालं असतं रे तुला. त्या शेतकऱ्यानं सांगितलं पाटील 2 खंड्या धान्य झालं असतं. तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय झालं असतं का 2 खंड्या धान्य. तुकोबारायने सांगायचं ना झालं असतं 2 खंड्या धान्य. पण किती प्रामाणिक तुकोबाराय, किती प्रामाणिकपणा तुकोबारायांकडे. तुकोबारायांनी सांगितलं अहो पाटील खोटं बोलता हो 4 खंड्या धान्य झालं असतं. किती एवढी प्रामाणिक असणारे तुकोबाराय. तुकोबाराय नुकसान भरपाई करून द्या देतो खरं. तोंडी नाही लिहून द्या. लिहून घेतलं तुकोबारायांकडून. पण पाटलाने विचार केला एवढं धान्य पाखरं खातील कसे. चला बरं एकदा रानात पाहून येऊ. चला पाहून येऊ म्हणून तुकोबाराय पाटील तो शेतकरी अख्खं गाव रानामध्ये गेलं. रानामध्ये येऊन पाहतात तर चमत्कार असा घडला आहे का जे कणीस होते ना ते अख्खे कणीस दाण्याने भरलेले होते. त्या प्रत्येक कणीसामध्ये भगवान परमात्मा आनंदामध्ये डोलत होता. तुकोबारांच्या डोळ्यातून अश्रू आले. पांडुरंगा इथं सुद्धा धावून आलास रे. धान्य तयार झालं. धान्य तयार झाल्यानंतर 2 खंड्या धान्य शेतकऱ्याला दिलं. उरलेलं धान्य तुकोबारायांना दिलं. तुकोबारायांनी सांगितलं मला नको मला नको माझं नाहीच. तुम्ही काय घेऊ नाहीये मला मला नाही नकोय. ज्याचं आहे त्याला द्या. शेतकऱ्यानं सांगितलं माझं नाहीये माझं जेवढं होतं तेवढं मला मिळालंय. आता उरलेलं मला नकोय. तुकोबाराय म्हटले माझं नाही मलाही नकोय. हे धान्य पुण्याच्या बाजारपेठामध्ये विका आणि त्याच्यातून आलेले जे पैसे आहे त्या पैशातून भगवान परमात्म्याचं मंदिर बांधा. ही प्रवृत्ती ज्यांच्याकडे ते तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल एवढे अधिकार संपन्न असणारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय. ते जगद्गुरु श्री संत तुकोबाराय वर्णन करतात भक्ताच्या प्रेमापोटी भगवान परमात्मा किती वेडा होतोय आणि देवाला वश करण्यासाठी भक्त काय काय करतोय याचं यथार्थ वर्णन तुकोबारायने केलं आहे का. प्रेमाचे 3 प्रकार भक्तिशास्त्रामध्ये सांगितले. पहिला आहे सामान्य प्रेम, दुसरा आहे विशेष प्रेम आणि तिसरा आहे अतिविशेष प्रेम. पहिला आहे सामान्य प्रेम. सामान्य प्रेम भगवंताचं कुणावरती तर तुमच्या आमच्यावरती. आपण सर्वजण भगवान परमात्म्याचे लेकर आहे. अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता प्रेमाने तुझ नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. ममे वंश जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती. आपण सगळे भगवंताचे लेकर आहे. आपल्या सर्वांची काळजी करणारा तो भगवान परमात्मा आहे. किती काळजी करतो सांगू का. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर बाळाच्या दुधाची व्यवस्था करून ठेवणारा तो भगवान परमात्मा. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती
बाळा दुधा कोण करी तो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर त्या बाळाच्या दुधाची व्यवस्था करणारा तो भगवंत आहे. नवे नवे गर्भामध्ये असणारा जे बाळ आहे त्याचा लळा पाळणारा तो भगवंत आहे. गणबी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. गर्भामध्ये लेकराचं त्या बाळाचं लळा पुरवणारा तो भगवंत आहे. किती काळजी करतो. जिवंत आहे तोपर्यंत त्यानं काळजी केली आहे का, पण मेल्यानंतर सुद्धा तुमची आमची काळजी करणारा तो भगवंत आहे. मेल्यानंतर तुम्हा आम्हाला लागणारा कपडा बांबू सुतळी लाकडं 4 खांदेकरी आंघोळीला पाणी तोंडात टाकायला तुळशीचं पान कपड्याला लावायला रुपया रडायला माणसं पेटवायला अग्नी अगदी 10व्याला वर्षश्राद्धाला सप्ताहाला कीर्तनकाराची व्यवस्था करून ठेवणारा कोण आहे तो भगवंत आहे. मी सांगत नाही, तुळशीदासजींनी वर्णन करावं. तुळशीदासजी वर्णन करतात. तुलसी मुर्दे को देखते हैं कपड़ा लकड़िया जीते रह कर सोच रहे वो नर बड़ा अभा. काळजी त्यानं केली आहे. आपली म्हण आहे, ज्यानं चोच दिली तो चारा देणार आहे. ज्याचं त्याचं अन्न जननीचे पोटी उपजलासी तेव्हा चिंता तुझी तेव्हा केली चिंता तुझी तेव्हा केली जननीचे पोटी उपजलासी तेव्हा चिंता तुझी तेव्हा चिंता तुझी तेव्हा केली. आपल्या अगोदर आपल्या अन्नाची व्यवस्था त्या भगवंतानं करून ठेवली. जननीची पोटी उपजला असे जेव्हा चिंता तुझी तेव्हा केली तेव्हा भगवंतानं काळजी केली. ज्याचं त्याचं अन्न ऐका, ज्याला त्याला भगवान परमात्मा मिळवून देतो. ज्यांना चोच दिले तो चारा देणार आहे दादा. ज्याचं त्याचं अन्न भगवान परमात्मा ज्याला त्याला कसं मिळवून देतो सांगू तुम्हाला. ऐका, एक आजीबाई ओट्यावरती बसलेली होती. ऐका, आजीबाई ओट्यावरती बसली आहे. आजीचं काही नाही, आपलं शेंगा फोडायचं काम चालू होतं. भुईमुंगाच्या शेंगा. भुईमुंगाच्या शेंगा आजीबाई बसल्या बसल्या ओट्यावरती फोडत होती. आणि त्या आजीची एक 7-8 वर्षाची नात त्या आजीजवळ बसलेली होती. ऐका, ज्याचं त्याचं अन्न ज्याला त्याला भगवंत कसा मिळवून देतो. ऐका, जिसकी रोटी उसको ढूंढे दिल में रखो राम और दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. हे तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, त्याच्या अगोदरच माहितीच नाही. जिसकी रोटी उसको ढूंढे दिल में रखो राम दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. ज्याचं त्याचं अन्न ज्याला त्याला मिळून देतो. आजीबाई ओट्यावरती बसले. आजीबाईचं शेंगा फोडायचं काम चालू आहे. आणि त्या आजीची नात एक 7-8 वर्षाची नात आजीजवळ बसली. झालं काय माहितीये का. ऐका, आजीबाई शेंगा फोडत होती आणि शेंगा फोडत असताना झालं असं, त्या शेंगेमधून एक शेंगदाणा उडाला आणि आजीच्या जवळ बसलेली जी नात होती त्या नातीच्या नाकामध्ये गेला. नाकामध्ये अडकला. आता तुम्ही काय जास्त विचार करू नका बरं का. तो शेंगदाणा उडाला कसा, तो नाकात गेला कसा, जास्त विचार करत बसू नका. त्याचं कारण आहे, काही काही गोष्टी अशा असतात की त्या कशा घडल्या आणि काय घडल्या त्यावेळेला माणसाला कळत नाही. त्यावेळेला माणसाला कळत नाही. समजा एखाद्याचा जर ॲक्सिडेंट झाला तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण त्याला भेटायला जातो. त्याची आपण विचारपूस करतो. विचारपूस करत असताना आपण त्याला प्रश्न करतो, का रे बाबा कसा झाला रे हा ॲक्सिडेंट, कसा झाला. तो म्हणता कसा झाला हे जर मला कळालं असतं तर कशाला झाला असता. बरोबर आहे की नाही. काही गोष्टी अशा असतात, काय घडल्या कशा घडल्या माणसाला काही कळत नाही. नाकामध्ये शेंगदाणा अडकलाय, नाकपुडी बंद झाल्यासारखी वाटली तिला, म्हणून तिनं काय केलं माहिती आहे का, वरून अशी दाबली तर झालं असं बाबा, तो शेंगदाणा बाहेर पडण्याऐवजी तो अजून आतमध्ये सरकला. बाप आला, बापानं पाहिलं, बापाने पुरीला घेतलं आणि गावामध्ये छोटंसं हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या हॉस्पिटल मध्ये नेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं, म्हटलं इथं काही इलाज होणार नाही, इथं इलाज करण्याच्या भानगडीत पडू नका. म्हटले तुम्ही एक काम करा, आता इथं दाखवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट शिर्डीला घेऊन जा. शिर्डीला न्या. तिथं नेल्यानंतर चांगल्या डॉक्टरांना दाखवा, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांकडे नेलं. त्या डॉक्टरांनी सांगितलं, म्हटले क्रिटिकल सिच्युएशन आहे, इथं काही इलाज होणार नाही. म्हटलं आता इकडे तिकडे नेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट काय करा माहिती आहे का, म्हटले डायरेक्ट आता इथून शिर्डीवरून डायरेक्ट नाशिकला घेऊन जा. डायरेक्ट नाशिकला न्या आणि नाशिकला नेऊन मग तिथं इलाज करा, चांगल्या डॉक्टरांना दाखवा. त्या मुलीला बापानं नाशिकला नेलं.
नाशिकला नेल्यानंतर तिथे नाशिकच्या डॉक्टरांनी चेक केलं. नाशिकच्या डॉक्टरांनी चेक केल्यानंतर नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलं, म्हटले काय माहिती आहे का, उगाच तुमच्या खिशाला झळ लागल, उगाच खिसा रिकामा होऊन जाईल, त्याच्यापेक्षा तुम्ही इथं नका दाखवू, तुम्ही आता इथून थेट डायरेक्ट मुंबईला घेऊन जा. मुंबईला नेलं मुलीला. मुंबईला नेलं, इकडून तिकडून वशिला लावला आणि वशिला लावल्यानंतर डॉक्टरांची भेट झाली. डॉक्टरांनी चेक केलं. आता डॉक्टरांनी चेक केल्यानंतर डॉक्टरांचं बोलणं असतं काय, फार क्रिटिकल सिच्युएशन आहे, इलाज होईल पण या ठिकाणी ऑपरेशन करावं लागेल आणि आत्ता नंबर लागणार नाही, 2 दिवसानं तुमचा नंबर लागेल, 2 दिवसांनी तुम्ही या बोलतात डॉक्टर, घाबरून देतात. आणि मग म्हटले ठीक आहे. मुलगी आणि बाप दोघे हॉस्पिटलच्या बाहेर आले. बापाने असा विचार केला, म्हटले 2 दिवसाकरता आता गावाला जाणं परवडणार नाही, गावाला जायचं आणि परत ऑपरेशनसाठी 2 दिवसांनी परत इकडे मुंबईला यायचं, जायला यायला परवडणार नाही, त्यापेक्षा एक करू म्हटले, इकडंच मुंबईला कुठेतरी पाहुणे पाहू आणि पाहुण्याच्या घरी 2 दिवस आपण मुक्काम करू, राहू 2 दिवस. आणि धागे दोरे कुठेतरी निघतच असतात, इकडून तिकडून धागे दोरे निघाले, मुंबईला पाहुणे निघाले, मुंबईकडे 2 दिवस मुक्काम केला. 2 दिवस मुक्काम केल्यानंतर आता 3ऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं आहे म्हणून बापानं सकाळी आवरलं, मुलीनं सकाळी आवरलं आणि आवरून दोघंही घराच्या बाहेर निघाले. पण झालं काय माहिती आहे का, ज्या घरी हे मुक्कामाला होते त्या घरच्या बाईनं बाहेर पडवीमध्ये, ओसरीमध्ये, पोर्चमध्ये एका बारदाण्यावरती मिरच्या वाळत घातलेल्या होत्या. मला सांगायचं अजून, बारदानावरती मिरच्या वाळत घातलेल्या होत्या आणि तिनं काय केलं माहिती आहे का मावशी, त्या सगळ्या मिरच्या अशा गोळा करून घेतल्या आणि एका गोणीत भरल्या. आता ते रिकामा झालेलं बारदाना होतं, तिनं काय केलं माहिती आहे का, ते बारदाना उचललं आणि उचलून तिनं असं झटकलं. झालं काय, त्या बारदाण्यावरती असलेला खकाना, त्या बारदाण्यावरती असलेला फुपाटा उडाला आणि तो त्या पोरीच्या नाकात गेला. का होते का काय तुम्ही तिथं, तो खकाना उडाला आणि त्या पोरीच्या नाकात गेला. नाकात गेल्याबरोबर तिला अशी जोरामध्ये शिंक आली. शेंगदाणा, जे काम 4 डॉक्टरांकडून झालं नाही ते काम कशाने केलं, एका शिंकेने केलं. तो शेंगदाणा एवढा जोरात उडाला, एवढा जोरात उडाला, एवढा जोरात उडाला, एकच टप्पा खाली पडला, दुसरा टप्पा डायरेक्ट कोंबडीच्या तोंडात. तिथं कोंबडी होती, कोंबडीच्या तोंडात तो दाणा गेला. तो दाणा त्या कोंबडीच्या प्रारब्धात होता, ते अन्न, तो शेंगदाणा त्या कोंबडीला तिथं मिळाला. जिसकी रोटी उसको ढूंढे, दिल में रखो राम, और दाने दाने पर लिखा है, शेंगदाणे पर लिखा है, खाने वाले का नाम. मला सांगा, मुंबईची कोंबडी इकडं साकुरीला आली का साकुरीचा शेंगदाणा मुंबईला गेला हो? हा, मिळालं का नाही ज्याचं त्याचं अन्न, ज्याचं त्याचं अन्न ज्याला त्याला भगवंत मिळवून देतो. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्यानं सगळ्यांची काळजी केली. ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला दात नव्हती त्यावेळेला दुधाची व्यवस्था त्याने केली आणि आता दात दिले तर तो अन्न देणार नाही का? जब दंत नहीं थी तब दूध दिया, अभी दंत दिए तो अन्न न दे. सगळ्यांची काळजी तो भगवंत करतो. त्या भगवंताचं तुमच्या आमच्यावरती असलेलं सामान्य प्रेम. विठ्ठल विठ्ठल. सामान्य प्रेम तुम्हाला कळालं, आता विशेष प्रेम आहे का? भगवान परमात्म्याचं विशेष प्रेम कुणावरती? भगवान परमात्म्याला असलेल्या 16,108 बायका. त्या 108 बायकांपैकी मुख्य असलेल्या 8 पत्त्या, रुक्मिणी, सत्यभामा, जामवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, मित्रवृंदा, ह्या भगवान परमात्म्याच्या असलेल्या मुख्य 8 पत्न्या. या 8 पत्न्यांवरती असलेलं भगवान परमात्म्याचं जेवढं प्रेम होतं तेवढं प्रेम इतरांवरती नव्हतं. हे भगवान परमात्म्याचं असलेलं विशेष प्रेम. विठ्ठल विठ्ठल. आता अतिविशेष प्रेम भगवान परमात्म्याचं कुणावरती हो? अतिविशेष प्रेम भगवान परमात्म्याचं त्याच्या भक्तावरती. अखिल विश्वाचा चालक, मालक आणि संहारक असलेला भगवान परमात्मा, त्याला अतिप्रिय असलेला भक्त म्हणजे अर्जुन. त्या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण त्या भगवान परमात्म्यानं करावं. देखा नवनतया प्रभूची
अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण पार्थाचे करी तू असे. या जगाचा चालक मालक असलेला भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्यानं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करावं. साध्या सोप्या सरळ भाषेत सांगू, अर्जुनाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण झाला? भगवान परमात्मा झाला. हे भगवान परमात्म्याचं भक्तावरती असलेलं अतिविशेष प्रेम आहे. तुकोबराय वर्णन करतात, भक्ताचं अटी शर्ती कोणत्याही गोष्टी भगवान परमात्मा मान्य करायला तयार होतो. आणि एक सांगू का, त्या प्रेमाची दोरी भक्ताच्या हातात आहे आणि भक्त म्हणेल तिकडे भगवान परमात्मा येण्यासाठी तयार होतो. याचं वर्णन तुकोबरायांनी केलंय अभंगाच्या प्रथम चरणात. प्रेम सूत्र दोरी प्रेम सूत्र प्रेम सूत्र तो तिकडे हरी हने तो हरी ने तो तिकडे जातो हरी ने तो तिकडे जातो हरी मन सहित वाचा काया तो तिकडे जातो हरी ने तो तिकडे जातो हरी ने तो तिकडे जातो हरी ने तो तिकडे जातो मने सहित प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. तुकोबराय वर्णन करतात, प्रेमरूपी दोरी आहे ती प्रेमरूपी दोरी भक्ताच्या हातात आहे आणि भक्त म्हणेल तिकडे भगवान परमात्मा येण्यासाठी तयार होतो. त्याचं कारण अंतकरणामध्ये असलेलं प्रेम, अंतकरणामध्ये असलेला भाव आहे. एक सांगू का, भगवान परमात्मा कुणाची जात वय तप धन काही पाहत नाही. भगवान परमात्मा फक्त अंतकरणामध्ये असलेला फक्त भाव आणि अंतकरणामध्ये असलेलं प्रेम पाहतो. भक्त किती उच्च जातीचा आहे, नीच जातीचा आहे, हे भगवंतानं कधी पाहिलं नाही. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेले विनी. सजण कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. या सगळ्या भक्तांची कामो भगवान परमात्म्याने करावी. विठ्ठल 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 विठ्ठल. वा वा वा.
आत्ताच या ठिकाणी आपल्या सप्ताहासाठी ज्यांची उपस्थिती झालेली आहे, ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे ते असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे बंधुराज मृदुंगाचार्य आमचे धीरज दादा कुरे दादांची या ठिकाणी उपस्थिती आहे. दादांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे ते असणारे आमचे गायनाचार्य हरिभक्तपरायण आमचे अक्षय महाराजांचे या ठिकाणी मनस्वी आभार. वेळात वेळ काढून दोघेही या ठिकाणी उपस्थित राहिले, दोघांचे या ठिकाणी मनस्वी आभार. काय सांगत होते मी तुम्हाला? तयार होतो काही करतो भगवंत. भक्त उच्च जातीचा आहे की भक्त नीच जातीचा आहे हे भगवंत कधी पाहत नाही. अंतकरणामध्ये असलेलं प्रेम, अंतकरणामध्ये असलेला भाव तो भगवान परमात्मा पाहतो. प्रेमासाठी भगवंत काही करतो. सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा खागो साब विदुर घर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सगळ्यात जर काय महत्वाचं असेल तर प्रेम आहे. ऐका, दुर्योधनाने भगवान परमात्मा करता 56 भोग बनवले होते. 56 भोग भगवान परमात्मा करता बनवले, पण ऐका त्या 56 भोगांचा स्वीकार भगवान परमात्मानं केला नाही. 56 भोगांचा स्वीकार भगवंतानं केला नाही. एक दासीपुत्र असलेले विदुर काका आहे, त्या विदुर काकाच्या घरी भगवान परमात्मा गेले. घरी विदुर काका नाही आहे, घरी विदुरा राणी आहे. विदुरा राणीने भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या विदुरा राणी देहभान हरपून गेल्या. हो, त्या भगवान परमात्म्याला खाण्यासाठी काय द्यावं, काही खाण्यासाठी देण्यासाठी काही नाहीये. त्या विदुरा राणीने केळी आणली आहे का? केळी भगवान परमात्म्याला द्यायची, पण एक सांगू का, त्या केळीचा गाभा होता, तो गाभा विदुरा राणी स्वतः खात होती आणि केळीची साल विदुरा राणी भगवंताला देत होती. प्रेमानं दिलं तर भगवंत उष्टही खातो. पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी. प्रेमानं द्या, भगवान परमात्मा खाण्यासाठी तयार होतो. 56 भोगांचा स्वीकार भगवान परमात्म्यानं केला नाही. तो भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी गेला, तर भगवान परमात्मानं म्हणावं, चल विदुरा घर जावी उद्धवजी, चल विदुरा घर जावी उद्धवजी, चल विदुरा भगवान परमात्माने विदुरजीला म्हणावं, विदुरजी, उद्धवजी, 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 चलो विदुरा घर जावे, शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, उद्धवजी, उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. तो भगवान परमात्मानं
56 भोगांचा स्वीकार केला नाही तो भगवान परमात्मा विदूर काकाच्या घरी गेला. विठ्ठल विठ्ठल प्रेमासाठी भगवान परमात्मा काय करतो, भगवान परमात्म्याने कुणासाठी काय केलं, ऐका उदाहरण तुम्हाला सांगते. प्रेमासाठी भगवान परमात्मा काहीही करण्यासाठी तयार होतो. भगवान परमात्म्याचे एक भक्त होऊन गेले. ऐका, लाखा कोलाटी नावाचे भगवंताचे एक भक्त होऊन गेले की किती भगवान परमात्म्यावरती असलेली श्रद्धा आहे किंवा भगवान परमात्म्याचे त्या भक्तावरती किती प्रेम आहे. ऐका, लाखा कोलाटी नावाचे संत होऊन गेले, किती भगवंतावरती प्रेम. ते लाखा महाराज काय करायचे माहितीये का, लाखा महाराज ढोल वाजवायचे. ऐका, आणि ढोल वाजवत असताना लाखा महाराजांची पत्नी तारेवरती नाचायची. जगन्नाथ भगवंताच्या दारामध्ये लाखा महाराजांनी ढोल वाजवावा आणि लाखा महाराजांच्या पत्नीने तारेवरती नाचावे. तो खेळ पाहण्यासाठी समाज जमायचा, लोक जमायचे. खेळ संपन्न झाला की लोक पैसे टाकायचे. तो सगळा पैसा लाखा महाराजांनी जमा करावा आणि तो पैसा लाखा महाराजांनी जगन्नाथ भगवंताच्या दानपेटीमध्ये टाकावा. काय आचरण असेल लाखा महाराजांचं, काय आचरण झालंय. विठ्ठल 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 विठ्ठल. काय आचरण होतं लाखा महाराजांचं. जगन्नाथ भगवंताच्या दारामध्ये लाखा महाराजांनी ढोल वाजवावा आणि लाखा महाराजांच्या पत्नीनं त्या तारीवरती नाचावं. लोक खेळ बघायचे. खेळ संपन्न झाला की पैसे टाकायचे. लाखा महाराजांनी सगळा पैसा गोळा करावा आणि जगन्नाथ भगवंताच्या दानपेटीमध्ये टाकून द्यावा. मंदिरामध्ये 2 वेळेला प्रसाद भेटायचा. तो प्रसाद आमच्या लाखा महाराजांनी खावा. एक दिवस असा प्रसंग आलाय जीवनामध्ये, लाखा महाराजांची पत्नी गरोदर आहे. 9 महिने 9 दिवस भरत आले. प्रसूती काळ जवळ आला आणि ऐका, लाखा महाराजांना मुलगी झाली. मुलगी झाली बाबा, पण मुलगी झाल्याचं दुःख लाखा महाराजांना झालं नाही. आणि एक सांगू का, मुलीचं दुःख हे बापाला कधी होत नाही. बापाला दुःख झालं नाही, बापाला फार आनंद झाला की आपल्याला मुलगी झाली. एकीकडे आनंद झालाय, मुलगी झाली आहे, आणि एक सांगू का, एकीकडे मात्र दुःख झालं. मुलगी जन्माला आली आणि लाखा महाराजांची जी पत्नी होती ती पत्नी मरण पावली. दुःख आलं जीवनामध्ये. दुःखाचा डोंगर लाखा महाराजांवरती कोसळला. चिंता वाटू लागली लाखा महाराजांना. आता हे लेकरू आहे, हे लेकरू लहानाचं मोठं कसं करावं चिंता करत आहे. आणि एक सांगू, लहानपणी कोणत्याही लेकराचे आईबाप मरू नये. तरुणपणी पत्नीचा पती जाऊ नये आणि पतीची पत्नी जाऊ नये. म्हातारपणाला आई वडिलांचा आधार मुलगा जाऊ नये. कारण ज्याच्या जीवनामध्ये लहानपणी आईबाप गेले त्यांना विचारा आईबापाची किंमत, की आईबाप नाही लहानपणामध्ये. तरुणपणी ज्या पत्नीचा पती गेलाय तिला जाऊन भेटा पती गेल्याचं दुःख. आणि म्हातारपणामध्ये ज्या आईबाबांचा आधार मुलगा गेलाय त्यांना विचारा मुलाची किंमत. लाखा महाराजांची पत्नी मरण पावली. आता हे लेकरू लहानच मोठं कसं करावं. गाडीला 2 चाका असतात ऐका, त्या 2 चाकामधलं जर एक चाक गळून पडलं ना तर गाडी प्रवास करू शकत नाही. ती गाडी जागेवरती धूळ खात पडते. नवरा बायको म्हणजे संसार रथाचे 2 चाक आहे. त्या दोघांमधला जर एक व्यक्ती गेला ना तर संसार उद्ध्वस्त होतो ऐका. पत्नी मरण पावली, चिंता वाटू लागली, हे लेकराचं संगोपन कसं करावं, लहानच मोठं कसं करावं. 7-8 वर्षाची मुलगी झाली आहे.
मुलीचं नाव चंद्रा ठेवलं. चंद्रा ती लेकरू फार सुंदर होतं दिसायला, रूपवान होती चंद्रा. 17-18 वर्षाची झाली. ऐका, त्या चंद्राला तारेवरती नाचायचं शिकवलं बापानं. आता लाखा महाराज ढोल वाजवायचे आणि लाखा महाराजांची मुलगी चंद्रा त्या तारेवरती नाचायची. खेळ पाहण्यासाठी लोक जमायचे. खेळ संपन्न झाला का पैसा टाकायचे. पैसा जमा करायचा, जगन्नाथ भगवंताच्या दानपेटीमध्ये लाखा महाराजांनी टाकायचा. मंदिरामध्ये 2 वेळा प्रसाद भेटायचा, तो प्रसाद लाखा महाराजांनी खावा. एक दिवस लाखा महाराज ढोल वाजवत होते, ती चंद्रा तारेवरती नाचत होती आणि तो खेळ पाहण्यासाठी त्या नगराचा राजकुमार त्या ठिकाणी आला. खेळ संपन्न झाला. त्या राजकुमारानं चंद्राला पाहिलं आणि त्या चंद्राच्या रूपावरती तो राजकुमार भाळला. त्या चंद्राची भेट घेतली आणि सांगितलं लग्नाची मागणी त्या ठिकाणी घातली. ती चंद्रा घरी आली. मुलगी कुलवान होती, मुलगी शिलवान होती. घरी आली, बापाला सांगितलं, बाबा आज आपला खेळ संपन्न झाला. तो खेळ संपन्न झाल्यानंतर त्या नगराचा राजकुमार या ठिकाणी आला होता. त्या राजकुमारानं लग्नाची मागणी घातली आणि बाबा मला असं वाटतंय त्या राजकुमारासोबत लग्न करावं. बापानं सांगितलं, पुरी आपण गरीब आहे ग, तो राजकुमार आहे. पुरी ऐक, राजकुमारासोबत लग्न करू नकोस. पुरीनं सांगितलं, बाबा एक सांगू का, मी जर राजकुमारासोबत लग्न केलं ना तर बाबा तुम्हाला पैशाची काहीच कमी पडणार नाही. तुम्हाला हवा तेवढा, लागल तेवढा पैसा राजकुमार देईन, पैशाची चिंता करू नका बाबा. बापानं सांगितलं, पुरी आत्तापर्यंत कोणताही व्यवसाय धंदा मी पैशा करता केला नाही. कशाला लोभ दाखवतीस मला, पैशा करता धंदा केला नाही. बापाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पुरी माझं ऐक, त्या राजकुमारासोबत लग्न करू नकोस. पुरीनं ऐकलं नाही. पोरगी दुसऱ्या दिवशी राजकुमारासोबत निघून गेले. बापाला दुःख झालं हो. ज्या बापानं लहानाचं मोठं लेकरू केलं, तर हाताच्या फोड्याप्रमाणे ज्या लेकराला जपलंय, जिच्यासाठी हाडाची काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस बापाने केलाय, जिला सांभाळलाय, ती पोरगी निघून गेली. भयानक दुःख त्या बापाच्या जीवनामध्ये. त्या लाखा महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केला. 4 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाहीये, पाण्याचा घोट नाहीये, मंदिरामध्ये ढोल वाजवत नाहीये. जगन्नाथ भगवान परमात्माच्या दारामध्ये लाखा महाराज ढोल वाजवायचे. त्या भगवान परमात्माला चिंता वाटू लागली. त्या भगवान परमात्मानं ऐका पुजाराचं रूप घेतलं. पुजाराच्या रूपामध्ये लाखा महाराजांकडे आले. ओ लाखा महाराज, काय लाखा महाराज हा प्रसाद आहे, एवढा प्रसाद खाऊन घ्या. लाखा महाराज म्हटले, कोण? म्हटले मी मंदिरातला पुजारी आहे. लाखा महाराज हा प्रसाद खाऊन घ्या. नाही, मला नाही खायचा हा प्रसाद, मला नकोय. सेवा केली नाही तर प्रसाद कसा खाऊ? अहो लाखा महाराज खाऊन घ्या. नाही, नकोय मला प्रसाद. अहो लाखा महाराज खा, 4 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाहीये, पाण्याचा घोट नाहीये, प्रसाद खाऊन घ्या. लाखा महाराज म्हटले, नकोय, मी सेवा केली नाही तर मी प्रसाद कसा खाऊ? भगवान परमात्मा निघाले. भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले. भगवान परमात्मानं रुक्मिणी आईसाहेबांना आवाज दिला. रुक्मिणी आईसाहेब आल्या. रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं, अगं 4 दिवस झाले लाखा महाराजांच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट नाहीये, लाखा महाराज काही खात पीत नाहीये, 4 दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग केलाय. रुक्मिणी ऐक, एक काम कर, त्याच्या मुलीचं, त्याच्या चंद्राचं रूप धारण कर. चंद्राच्या रूपामध्ये त्याच्याकडे जा, त्याच्या चरणावरती लोटांगण घाल, माफी माग, तेव्हाच माझा लाखा 2 घास खाईल, तर खाणार नाही. रुक्मिणी आईसाहेबांनी चंद्राचं रूप धारण केलं आणि चंद्राच्या रूपामध्ये लाखा महाराजांकडे आल्या. चरणावरती डोकं ठेवलंय. बाबा मला माफ करा, बाबा आता परत अशी चुकी होणार नाही, परत मी तुम्हाला सोडून जाणार नाही, बाबा मला माफ करा हो, मी परत अशी चुकी करणार नाही. उदार बापानं, उदार अंतकरणानं माफ केलं. बापानं माफ केलं. चंद्राच्या रूपामध्ये असलेल्या रुक्मिणी आई साहेब ऐका, भक्ताच्या प्रेमापोटी भगवान परमात्मा काय करण्यासाठी तयार होतो ऐका. दुसऱ्या दिवशी जगाच्या मालकानं हातामध्ये ढोल घेतला, एका नोकराचं रूप घेतलंय आणि नोकराच्या रूपामध्ये लाखा महाराजांकडे आला. आवाज देऊ लागला, अहो काम आहे का काही काम? लाखा महाराज बाहेर आले. कोण आहे आपण?
म्हटले मी कान्होबा आहे. बर, काय येतं तुम्हाला? तुम्ही म्हणाल ते करतो. पगार काय घेणार? काही नका देऊ, फक्त 2 वेळेला जेवण द्या. बर, मग तुम्हाला ढोल वाजवता येतो का? ढोल. भगवान परमात्मा मनातल्या मनात म्हणले लई मोठ्या मोठ्याचे ढोल वाजवले. मग हे ढोल वाजवणं काही एवढं अवघड आहे का? येतो वाजवता. बर, मग ऐका, उद्यापासून तुम्ही ढोल वाजवत जा आणि माझी चंद्रा नावाची मुलगी आहे ती तारेवरती नाचेल. म्हटले ठीक आहे. ऐका, दुसऱ्या दिवशी जगाच्या मालकानं हातामध्ये ढोल घेतला आणि जगाची मालकीन रुक्मिणी आई साहेब तारेवरती नाचू लागली. आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, जगाच्या मालकानं हातात ढोल घेतला. जगाची मालकीन रुक्मिणी आईसाहेब तारीवरती नाचू लागली. आली कोलाटीन खेळाया, सगुण गुण माया, सगुण गुण माया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया. ढोल वाजू लागले, रुक्मिणी आई साहेब नाचू लागले. पण ऐका, झालं असो, त्या लाखा महाराजांची चंद्रा जी त्या राजकुमारासोबत निघून गेली होती ना, तिला पश्चाताप झाला. ती बापाकडे आली, बापाच्या चरणावरती लोटांगण घातलं. बाबा मला माफ करा, बाबा मला माफ करा, मी तुम्हाला सोडून गेले, मी आता परत अशी चुकी करणार नाही. लाखा महाराजांनी सांगितलं, अगं पुरी 4 दिवसात परत आलीस तू, आता का माफी मागतेस? नाही बाबा, माझी चेष्टा करू नकास, मी खरंच माफ करा मला, मी चुकले, मी आता परत सोडून जाणार नाही. अगं पुरी, आता कशा करता माफी मागते? 4 दिवसात तू परत आली, आता नको माफी मागू. बाबा माझी चेष्टा करू नका, बाबा मी खरं सांगते, माझी चेष्टा करू नका, आता मी परत नाही सोडून जाणार तुम्हाला. अगं पुरी, कालच तू तारेवरती नाचली ना. अगं कान्होबा नावाचा नोकर ढोल वाजत होता आणि तू काल तारेवरती नाचत होती. बाबा खरं सांग, मी नाही नाचले. मग कोण? बाबा, ज्या जगन्नाथ भगवंताच्या दारामध्ये तुम्ही ढोल वाजवताना त्या जगन्नाथाची शपथ घेऊन सांगते, मी तारेवरती नाचले नाही. मग कोण तारेवरती नाचले? चंद्रा. आवाज दिला, कान्होबा. कान्होबा दिसत नाही. चंद्रा, चंद्राही दिसत नाही. लाखा महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे, ढोल वाजवणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर ढोल वाजवणारा जगाचा मालक होता. आणि तारेवरती नाचणारी दुसरी कोणी नाही, तर जगाची मालकी रुक्मिणी आई साहेब होते. लाखा कोलाट्याचा ढोल पेटी, लाखा कोलाट्याचा ढोल पेटी, त्याचा ढोल पेटी, लाखा कोलाट्याचा ढोल पेटी, मुराबाई साठी त्याला कोणी साधला, कोलाट्याचा ढोल पेटी, लाखा कोलाट्याचा ढोल पेटी, मुराबाई साठी त्याला कोणी ढोल, लाखा कोलाट्याचा ढोल.
लाखा कोलाट्याचा ढोल पिटी, मीराबाईसाठी प्याला तो विषाचा. लाखा कोलाट्याचा ढोल पिटी. लाखा महाराजांच्या घरी भगवान परमात्माने ढोल वाजवावा एवढा भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती प्रेम करतो. विठ्ठल 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 प्रेमासाठी भगवान परमात्मा काहीही करण्यासाठी तयार होतो. एक सांगू ऐका, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. ऐका, त्या संतांचा सगळ्या संतांचा स्वीकार भगवान परमात्माने केलाय. कुणाची जात भगवंतांना पाहिली नाही, कुणाचा धर्म पाहिला नाही. प्रत्येक संतांचा स्वीकार भगवंताने केलाय. माळी समाजामध्ये सावता महाराज झाले, कुंभार समाजामध्ये गोरोबा काका झाले, सोनार समाजामध्ये नरहरी महाराज झाले, चांभार समाजामध्ये रोहिदास महाराज झाले, मुस्लिम समाजामध्ये कबीर महाराज झाले. वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. सगळ्या संतांचा स्वीकार भगवान परमात्माने केला. कोणाची जात पाहिली नाही, कोणाचा धर्म पाहिला नाही. आमच्या सावता महाराजांनी म्हणा, बाबू आमुची माळियाची जात शेत लावू देवा तुझा मी देवा तुझा मी सोनार कुलाला जन्मले शरीर तू गोरा कुंभारी भक्त तू गोरा कुंभारी भक्त शिंपियाची कुळी जन्म माझा शिंपियाचे कुळी जन्म माझा कबीरा लथिप मुसलमान सेना विष्णुदास. वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. त्या सगळ्या संतांचा स्वीकार माझ्या भगवान परमात्म्यानं करावा. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याला प्रेमाच्या बळावर भगवंताला कळवता येतो. प्रेमरूपी दोरी भक्ताच्या हातात आहे आणि भक्त म्हणेल तिकडे भगवान परमात्मा येण्यासाठी तयार होतो. मग का हो तुकोबर आहे, त्या भगवान परमात्म्याला वश करण्यासाठी, त्या भगवान परमात्म्याचं प्रेम संपादन करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी काय काय केलं. तुकोबराय म्हणते काय केलं म्हणजे काय नाही केलं ते विचारा. त्याचं वर्णन तुकोबरायने केलं अभंगाचं द्वितीय.
तशी चालत नाही. म्हणे सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. भगवान परमात्माला काय दिलं नाही तुकोबराय म्हणताय. म्हणे सहित वाचा काया, काया वाचा मनाने सगळं काही भगवंताला समर्पित केलंय तुकोबराय वर्णन करताय. त्या भगवंताचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. सर्वांनी हात वरती करा. जे हात वरती करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ आहे. करा हात वरती वा. सर्वांनी हात वरती करा. हरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार टाळ्या वाजवा तुम्ही जोरात. भुका लागल्या का तुम्हाला? नाही ना. या लेकरा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या धीरज दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मृदंग वाजवणं सोपं आहे. त्यांच्याकडे पाहते ना घाम आलाय. हा घामाचा पैसा आहे.
वा. त्या काया अवघे दिले पंढरीराया. तुम्ही हात खाली घ्या, मागे नका पाहू, कोणीच वरती ठेवलेलं नाहीये, सगळ्यांनी खाली घेतले. म्हणे सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. सगळं काही भगवान परमात्म्याला समर्पित केले. ज्या भगवंताला समर्पित केलंय तो भगवान परमात्मा कसा आहे? त्या भगवान परमात्म्याची सगळी सत्ता आहे. सत्ता सकळ तया हाती माझी कीव काकुळती. त्या भगवंताच्या सत्तेने हे विश्व चालतं. त्या भगवान परमात्म्याची सत्ता. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता पर्वती बैस काण सांडावी, समुद्री रेखाण ओलांडावी, पृथ्वी भूते म्या बहावी, ही आज्ञा माझी. ही सत्ता भगवंताची. सकळ सत्ता तया हाती माझी कीव काकुळती. तो भगवान परमात्म्याची सत्ता. मग तुकोबराय वर्णन करताय. त्या भगवंताची जशी इच्छा असेल तो भगवान परमात्मा जसा ठेवील त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मर्जीप्रमाणे आम्ही राहू. याचं वर्णन तुकोबरायने केलं शेवटच्या चरणामध्ये. तू गाभणे ठेवी तैसे, तू गाभणे
ज्ञानेश्वरा श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
तो तिकडे जातो हरी म्हणे सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. झालेली सेवा भगवान परमात्माच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी सच्चिदानंद सद्गुरू साईबाबांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी आज या ठिकाणी नियोजित वेळामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. सेवेकरता ज्यांनी गोड अशी साथ केली ती असणारे आता शेवट माझा आवाज निघत नाही. महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य आमचे बंधुराज श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार, त्याचप्रमाणे गोड अशा लेकरांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करत आहे शिवाश्रम वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था दादांची आहे. दादांनी या ठिकाणी येऊन मृदुंगाची गोड अशी साथ या ठिकाणी केली. धीरज दादांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं वाजवणंही अतिशय गोड आहे आणि त्यांचा स्वभावही अतिशय गोड आहे. दादांचे या ठिकाणी मनस्वी आभार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे बाबा विण्याची साथ करणारे आपले बाबांचेही मनस्वी आभार. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ताई आहेत त्या सर्वांचे मनस्वी आभार. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उपस्थित असणारे सर्व बालगोपाळ सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही टाळ्या वाजवण्याच्या हलगर्जीपणा करू नका. सर्वांचे या ठिकाणी मनस्वी आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी गायनाची ज्यांनी गुण अशी साथ केली हरिभक्तपरायण आमचे दादा अक्षय दादा चंद्रे त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचे मनस्वी आभार माना. त्याचप्रमाणे या ठिकाणी गायनाची ज्यांनी गुण अशी साथ केली माझे पतिराज हरिभक्तपरायण मयूरजी महाराज उले महाराजांचे या ठिकाणी मनस्वी आभार आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी गाण्याची गोड अशी साथ केली आपले राहुल दादा लहू महाराज, त्या ऐकायला थोडं कमी येतं हो आता. लहू दादांचे या ठिकाणी मनस्वी आभार आहे. त्याचप्रमाणे धीरज दादांच्या अगोदर ज्यांनी मृदुंग वाजवण्याची गोड अशी साथ या ठिकाणी केली होती हरिभक्तपरायण आपले अभिषेक दादा. दादांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दादांचे या ठिकाणी मनस्वी आभार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी शेवटची गोड अशी भैरवी या ठिकाणी गायली आहे आपले ओमकार दादा. वा, दादांचे या ठिकाणी मनस्वी आभार आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळेला या ठिकाणी मला पाणी देण्याचं ज्यांनी काम केलं आहे तुम्ही जर कदाचित पाणी दिलं नसतं तर मी इथं नसते. शेवटच्या क्षणाला मला पाणी पाजावं लागलं असतं. असे चबदार काका त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि विशेष म्हणजे हे पाणी ज्यांनी इथं आणून दिलं ते असणारे आमच्या मावशी, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी गोड असा पोहोचवला, ज्यांनी गोड अशी या ठिकाणी साऊंडची ऑपरेटिंग या ठिकाणी केली आमचे बंधुराज आमचे प्रवीण दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जिथल्या तिथं ऑपरेटिंग दादांचे आहे. कुठेही काही कमतरता नाही. जिथं ट्रबल गेन बेस विको जिथं पाहिजे तिथल्या तिथं ते देतात. भाऊंचे या ठिकाणी मनस्वी आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची या ठिकाणी ज्यांनी शूटिंग केलेली आहे आपला राघव यूट्यूब चॅनल आहे. खऱ्या अर्थानं दादांचे या ठिकाणी मनस्वी आभार आहे. या चॅनलवरती राघव हा जो काही चॅनल आहे त्यावरती ह्या कार्यक्रमाचे नंतर तुम्हाला सर्व बघायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला या ठिकाणी विसरायचं, शेअर करायला विसरायचं नाही. आपणा सर्वांचे मनस्वी आभार. आणि आज या ठिकाणी या संकीर्तनाचं सौजन्य ज्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे ते असणारे स्वर्गवासी ताराबाई व स्वर्गवासी सोन्याबापू जगताप यांच्या स्मरणार्थ जगताप बंधूंनी या ठिकाणी घेतलेली सेवा त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आजचे संत पंगत ज्यांनी घेतलेले आहेत त्या आपल्या शिर्डी नगर परिषदाच्या असणाऱ्या नगराध्यक्षा सौभाग्यवती जयश्रीताई विष्णुपंत थोरात त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या या ठिकाणी मनस्वी आभार. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हे लेकरं या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकरता तुम्ही जोरदार टाळ्या वाजवल्याच आहे नाही वाजवल्या आहे हे मला सांगायचं आहे. तुम्ही टाळ्या वाजवल्याच आहे. पण एक सांगू का, हे लेकरं या ठिकाणी दिसत आहे, लेकरं या ठिकाणी पावले घेत आहे, लेकरं एका पोशाखामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर आजच्या काळामध्ये लेकरांना संस्कारांची फार गरज आहे. खरं तर आज
तरुण धर्मप्रचारक तयार होण्याची गरज आहे. का तरुण धर्मप्रचारक तयार होण्याची गरज आहे तुम्हाला सांगू काय का? आज मुलांना डॉक्टर, वकील, इंजिनियर, PSI, IPS अधिकारी व्हायला आवडतं, पण लेकरांना वारकरी व्हायला आवडत नाही. लेकरांना एवढंच काय गुटखा खाणार व्हायला आवडतं, लेकरांना दारू प्यायला आवडतं, पण वारकरी व्हायला आवडत नाही. माझा विरोध नाही, त्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनियर, PSI, IPS अधिकारी व्हावं, पण एक सांगू का, त्या क्षेत्रातल्या शिक्षणाबरोबर त्यांना परमार्थिक संस्कारांची फार गरज आहे. जर लेकरांकडे परमार्थिक संस्कार नसतील तर शिक्षण आहे आपल्याकडे, पण शिक्षणाबरोबर जर संस्कार नसतील तर ते शिक्षणच माणसाच्या आयुष्याची बर्बादी केल्याशिवाय राहत नाही. गरज आहे. उदाहरण तुम्हाला सांगते ऐका. एका कॉलेजमध्ये एकाच बेंचवर बसून 2 मित्र IT इंजिनियर झाले. ऐका, संस्कारांची किती गरज आहे का? एकाच बेंचवर बसून 2 मित्र IT इंजिनियर झाले. एक प्रथम क्रमांकाने पास झालाय आणि एक द्वितीय क्रमांकाने पास झाला. जो प्रथम क्रमांकाने पास झाला त्याच्याकडे शैक्षणिक ज्ञान खूप आहे, पण त्याच्याकडे संस्कारांची शिदोरी नाही आहे. आणि जो द्वितीय क्रमांकाने पास झालाय त्याच्याकडे शैक्षणिक ज्ञान थोडंसं कमी आहे, पण त्याच्याकडे संस्कारांची शिदोरी आहे. बाबा, ज्याच्याकडे शैक्षणिक ज्ञान कमी आहे पण परमार्थिक संस्कारांची शिदोरी आहे ना, ऐका, तो सायबर गुन्हेगार इन्स्पेक्टर झालाय. आणि ऐका, ज्याच्याकडे शैक्षणिक ज्ञान खूप आहे पण त्याच्याकडे संस्कारांची शिदोरी नाही ना, तो सायबर गुन्हेगार झाला. शिक्षण आहे आपल्याकडे, पण शिक्षणाबरोबर जर संस्कार नसेल तर ते शिक्षण आपल्या आयुष्याची बर्बादी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐका, डॉक्टर, वकील, PSI अधिकारी व्हा, पण एक सांगू, या जगतमान्य संस्कृतीची जोपासना करण्यासाठी अगोदर धर्मप्रचारक व्हा. ते धर्मप्रचारक होण्याची फार गरज आहे. मला असं वाटतं, उद्या भविष्यामध्ये जर आपल्याला इंजिनियर कमी पडले तर ते आपल्याला अमेरिकेतून बोलवता येतील. बाबा, उद्या जर डॉक्टर कमी पडले तर ते रशियातून बोलवता येतील. उद्या शास्त्रज्ञ कमी पडले तर ते आपण चीनमधून बोलवू. एवढंच काय, आतंकवादी जर कमी पडले ना तर ते अफगाणिस्तानावरून आणू. पण एक सांगू, उद्या जर धर्मप्रचारक कमी पडले तर ते काय पाकिस्तानामधून आणायचे नाही, ते आपल्या मातीत तयार झाले पाहिजे. संस्कारांची फार गरज आहे. ते संस्कार मिळावे या हेतून एक सांगू का, आज बाल संस्कार शिबिराचं आयोजन या ठिकाणी आमचे बंधुराज श्री हरिभक्तपरायण धीरज दादा कुरे दादांनी या ठिकाणी केलं आहे. उन्हाळी शिबिर आयोजित केलेलं आहे. दिनांक आहे, प्रारंभ आहे शिबिराची 1/5/2026 ते 21/5/2026 या कालावधीमध्ये हे शिबिर आयोजित केलेलं आहे. ठिकाण आहे शिवाश्रम कोळगाव पाटी. त्या ठिकाणी हे शिबिर संपन्न होणार आहे. मला असं वाटतं आता लेकरांना सुट्ट्या लागलेल्या आहे. लागलाय की नाही महिला मंडळ? लागलाय ना? हो. तुम्ही बोलायचं नाही का तुम्हाला? लेकरांना आता सुट्ट्या लागल्या. काय असतं माहिती आहे का, शाळेमध्ये एकदा पोरं काढून दिले की घरी डोक्याला ताण राहत नाही, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटल्या की पोरं घरी येड्यावाणी केल्याशिवाय राहत नाही, त्रास दिल्याशिवाय राहत नाही. घरी 15 दिवस पोरं इकडं तिकडं टवाळकी करण्यापेक्षा, याच्या त्याच्या घरी जाऊन खोडी करण्यापेक्षा, याला त्याला मरण्यापेक्षा एक सांगू का, 15 दिवस शिबिरामध्ये पाठवा. तिकडून येताना लेकरू आल्यानंतर कमीत कमी तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. भले शिबिरामध्ये 15 दिवसाचं शिबिर आहे ना, एक सांगू का, 15 दिवसाच्या शिबिरामध्ये लेकरू आई वडिलांच्या पाया पडायचं शिकेल. ती लेकरू सकाळी उठल्यानंतर धरती मातेचं दर्शन घ्यावं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुली तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम, हा श्लोक त्या ठिकाणी म्हणेल. संस्कारांची फार गरज आहे. ते संस्कार मिळावे या हेतून या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं आहे. ज्यांना कुणा या आपल्या लेकरांना शिबिरामध्ये टाकायचं असेल त्यांनी निश्चितपणाने आमच्या धीरजदादांशी संपर्क करा. अगदी कमी दिवसामध्ये लेकरांना घडवण्याचं काम आमच्या धीरजदादांनी केलं आहे. आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण, माझं कोपरगावला कीर्तन होतं त्या हनुमान जयंतीचं. बाबा, त्या हनुमान जयंतीचं कीर्तना निमित्ताने त्या ठिकाणी धीरजदादांचा विद्यार्थी त्या ठिकाणी आला होता. संस्थेमध्ये टाकून फक्त 1 वर्ष झालं तो कीर्तनामध्ये मृदुंग त्यानं वाजवला. इतक्या कमी कालावधीमध्ये लेकरांना घडवण्याचं काम धीरजदादा करता. निश्चितपणाने धीरजदादांशी संपर्क करा. आज या ठिकाणी सप्ताहाचं गोड असं नियोजन मार्गदर्शन आपल्या सप्ताहासाठी लाभलं. आणि ज्यांनी या ठिकाणी सप्ताहाचं मार्गदर्शन केलेलं आहे, ज्यांचा सहयोग आहे,
आणि सहयोगातून आपला सप्ताह पार पडतोय ते असणारे सर्वांच्या परिचित असणारे आपले दत्ता भाऊ त्यांच्याकरताही एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांची मनस्वी आभार झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय. हा